मोदींच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचं मंथन सध्या सुरू आहे। काँग्रेसचं अधिवेशन म्हणजेच राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवसांसाठी अहमदाबादमध्ये पार पडतंय। खरं तर अहमदाबादमध्ये 64 वर्षांनंतर अधिवेशन होतंय काँग्रेसचं। देशातील बदलाचं वातावरण करण्यासाठी काँग्रेस गुजरात पॅटर्न राबवणार आहे आणि त्याची सुरुवात गुजरातमधनं होताना पाहायला मिळतेय। या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते या अधिवेशनाला उपस्थित आहेत। या अधिवेशनातनं न्याय, पथ, संकल्प, समर्पण आणि संघर्ष अशी घोषणा काल देण्यात आली होती। आज शेवटचा दिवस असून 6 ठराव केले जाणार आहेत। यामध्ये जिल्हाध्यक्षांच्या संदर्भामध्येही एक महत्त्वाचा ठराव असणार आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। राजू, अर्थातच गुजरातमध्ये हे अधिवेशन होत आहे आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, महत्त्वाचे मुद्दे सुद्धा चर्चेत आहेत। आज नक्की कशा पद्धतीने कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे? पूर्वी पाहतो आपण काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये होतंय। खरं तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला जो आहे तो मानला जातो आणि आपण पाहिलं की देशभरामध्ये गुजरात पॅटर्न जो आहे तो भाजपने राबवला गेलेला होता आणि आता काँग्रेस याच गुजरातमध्ये जे आहे ते 64 वर्षानंतर अधिवेशन घेतंय आणि गुजरात पॅटर्न जो आहे तो काँग्रेसचा देशभरामध्ये जे आहे तो राबवला जाणार आहे। काल सुरुवात झालेली होती, आज शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटचा दिवस असताना 6 महत्त्वाचे ठराव जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये येणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जिल्हाध्यक्षांच्या संदर्भातला हा ठराव आहे आणि तो जर पाहिला आपण तर देशभरामध्ये साधारणतः 800-850 जिल्हाध्यक्ष आहेत आणि पुढे नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची या संदर्भातला हा ठराव आहे। जवळपास 450 जिल्हाध्यक्ष जे आहे ते नवीन नेमले जाणार आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की 3-4 दिवसापूर्वी दिल्लीत सुद्धा सगळ्यांच्या बैठका झालेल्या होत्या। महाराष्ट्रातले सुद्धा जिल्हाध्यक्ष जे आहेत ते दिल्लीमध्ये जाऊन बैठक घेतलेली होती। नवीन चेहऱ्यांना आणि काँग्रेस विचारचे जे आहेत त्यांना संधी दिली जाण्याची जी आहे ती दाट शक्यता आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा ठराव असणार आहे। दुसरा आपण पाहतोय की सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे यांचं सुद्धा भाषण होणार आहे आणि भाषणामधून नवीन काँग्रेसची दिशा ही जी आहे ती ठरवली जाणार आहे। खरं तर जे जिल्हाध्यक्ष आहेत ते बदलण्याची सुरुवात गुजरातमधनं मोठ्या प्रमाणावरती केली जाणार आहे। गुजरातमध्ये जे आहे ते मोठे बदल केले जाणार आहे। त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा आपल्याला गुजरातमध्ये घेतलेलं पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं तर माझ्या मागे आपल्याला पाहायला मिळेल की न्याय, पथ, संकल्प, समर्पण आणि संघर्ष ह्या लाईन घेऊन जे आहे ते आता काँग्रेस भविष्यामध्ये देशभरामध्ये जे आहे ते समोर जाणार आहे। पाहतो आपण अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि त्याची सुद्धा तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत। आता काही वेळामध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि इतर नेते या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणी झेंडा वंदन होईल आणि त्यानंतर दुसरा दिवस जो आहे तो सुरू होणार आहे। या सगळ्या याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणखी महत्त्वाचे काही निर्णय जे आहे ते होणार आहे। त्यामुळे आज नेमकं राहुल गांधी काय बोलतायत, काय नेमकं कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे आहे ते सूचना करतात, मार्गदर्शन करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यासोबतच आपण पाहिलं तर देशभरातले काँग्रेसचे सर्व नेते जे आहे ते उपस्थित असणं अपेक्षित आहे। मात्र अनेक नेत्यांनी जे आहे ती दांडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रातले सुद्धा अनेक नेते आहेत की ज्यांनी या अधिवेशनाकडे जे आहे ती पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे आता यांची नेमकी कारणं काय आहेत, एकंदरीतच आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती निर्णय आणि विचारमंथन होण्याची आजही शक्यता आहे। धन्यवाद राजू, आपण दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।